श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12 समास 5. आत्मनिवेदन. समर्थ आपल्याला पायरी पायरीने उन्नत करतायत. आई पहा ना, कसं बाळाला आधी लहानपणी बालपणी पेज भरवते, मग मऊ मऊ भात देते, आणि नंतर मऊ फळं भरवते, आणि मग शेवटी पोळी. अगदी तसंच समर्थ आपल्याशी वागतायत. प्रथम लिहावं कसं, बोलावं कसं, संवाद कौशल्य, मग प्रपंच कसा करावा, आणि मग व्यवहार कसा सांभाळावा. त्यानंतर भक्तीच्या पायऱ्यांमधून विवेक आणि वैराग्याच्या सहाय्याने आत्मनिवेदन कसं गाठावं, इथपर्यंतचा अभ्यास ते आपल्याकडून करवून घेत आहेत. आतापर्यंत आपण दासबोधाचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग अभ्यासला. आता उत्तरोत्तर विवेकाने सूक्ष्मातलं समजण्याचा आपण अभ्यास करायचा. मग तो कसा करायचा? मग पिंड ब्रह्मांडाची उभारणी संवारणी कशी होते ते समजून घ्यायचं. हा अभ्यास आपण 7व्या, 8व्या, 9व्या दशकामध्ये केलाय. दृश्य पदार्थ पंचभूतात्मक असल्या कारणाने ते जड असतात. त्यांच्या रूपाने सत्तारूप असणारा अंतरात्मा चंचल असतो, आणि या दोन्हींच्या पलीकडे असणारं विमल ब्रह्म ते मात्र निश्चळ असतं. जड, चंचळ आणि निश्चल या 3 पातळींवर तदाकार व्हायला मी आणि माझं सगळं, म्हणजे माझे पदार्थ, माझ्या वस्तू, माझं मन, माझी काया, माझी वाचा, हे सर्वच देवाच्या मालकीचं आहे, ही भावना ठेवायची. पण यालाही म्हणतात जड आत्मनिवेदन. आपलं कर्तेपण मुळीच खरं नाही, आणि सर्व काही आहे तो देव करता आहे, हे झालं चंचल आत्मनिवेदन. चंचळ मुळातच मिथ्या आहे. मग त्याही पुढे जाऊन केवळ निश्चल परब्रह्मच आहे सर्वत्र, असा अनुभव घेणं हे निश्चल आत्मनिवेदन. मीपणाचा लोप करणं हे तिन्ही प्रकारच्या या निवेदनांचं, आत्मनिवेदनाचं मर्म आहे. समर्थांचं एवढं सगळं समजावणं ऐकून आपली एक शंका हजर होतेच. चिकित्सक वृत्ती डोकं वर काढतेच. काय बरं, की आम्ही बाबा प्रापंचिक माणसं, आमच्यानी हे सगळं कसं व्हावं? समर्थांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच पहिल्या दशकाच्या पहिल्या समासातच सांगितलंय, प्रयत्नांनी सर्व होतं. काम म्हणजे इच्छा, क्रोध यांनी बरबटलेला माणूस चांगला कधीच असू शकत नाही. राहू वास्तविक अमृत प्यायला ना, पण तो मरून गेला. श्रद्धापूर्वक प्रयत्न करणं मात्र आपल्या हाती आहे की नाही? प्रयत्नांती परमेश्वर, समर्थांचा बाणाच आहे. स्टार नोट. नको वासना विषयी होऊ देऊ, परद्रव्य देखो निया तृण भाऊ, असे दृढ वृत्तीमध्ये त्वावसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ.